नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डी. एस. शिंदे, समाजशास्त्र विभाग, टी.एच.एम. कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरमध्ये आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक संशोधन म्हणजे काय? गुणात्मक संशोधनाच्या विविध अभ्यास पद्धती या ठिकाणी अभ्यासल्या. गुणात्मक संशोधन इतर संशोधनापेक्षा वेगळं कसं आहे? या संदर्भात अनेक उदाहरणं आपण बघितली, अनेक अभ्यास पद्धती बघितल्या. त्यातील काही महत्त्वाच्या अभ्यास पद्धती ज्या आहे, त्यामध्ये लोकालेख पद्धती आहे. त्या लोकालेख पद्धतीमध्ये आपण व्यवहारामध्ये समाजातल्या लोकांच्या समूहाच्या व्यवहार आणि क्रिया, संस्कृती याचं निरीक्षण, अवलोकन या समूहामध्ये जाऊन करत असतो आणि त्यामुळे संशोधकाला मिळणारी जी काही तथ्य आहे, गुणात्मक प्रकारची असतात. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की केस स्टडी अभ्यास विषयासाठी एखादा एखादी केस किंवा असंख्य केस जे आहे ते आपण निवडतो आणि त्या निवडल्यानंतर त्यांची सखोल अशी माहिती त्या ठिकाणी घेतो. त्याचबरोबर काही मुलाखत अनुसूची असेल, मुलाखत अनुसूचीमधून सुद्धा अनेक प्रकारच्या क्वालिटेटिव्ह डाटा जो आहे तो आपल्याला अभ्यास विषयासाठी मिळू शकतो, संशोधनासाठी मिळू शकतो. त्याचबरोबर आपल्याला काही केंद्रित मुलाखती आहे किंवा फोकस मुलाखती आहे. या मधूनही आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळू शकते. ओरल हिस्ट्री असेल, त्यातूनही जुन्या जाणत्या लोकांचे अनुभव जे आहे ते आपल्याला कळतात आणि त्यातून आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च जो आहे तो पुढे नेऊ शकतो. आपल्याला असं म्हणता येईल की मागील अनेक लेक्चरमध्ये आपण गुणात्मक संशोधनामध्ये कथात्मक विश्लेषण किंवा नरेटिव्हज किती महत्त्वाचे आहे. अर्थात हे नरेटिव्ह स्वतंत्र घेण्यापेक्षा ते जोडून जर घेतले, निरीक्षण असेल, मुलाखती असतील, मुलाखत अनुसूची असेल, यातून आपल्याला विविध प्रकारचे कथानक, सखोल कथानक जे आहे ती प्राप्त होतात. त्यातून अनेक तथ्य जे आहे ते उजेडात येतात. त्यामुळे सामाजिक संशोधनामध्ये या गुणात्मक संशोधनाला जास्त महत्त्व आहे. त्यातही कथात्मक विश्लेषण जे आहे किंवा नरेटिव्ह जे आहे त्याला विशेष महत्त्व कशा प्रकारचं आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा काही कथांचा विश्लेषण करून त्या ठिकाणी माहिती मिळवली. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण हे कथात्मक विश्लेषण वेगळ्या अँगलने किंवा वेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे करता येईल याचंही काही उदाहरणं आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. विशेषतः सध्या भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय संपूर्ण देशभर. आपल्या या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी, असंख्य देशप्रेमींनी आपल्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी दिली किंवा ब्रिटिशांबरोबर मोठा संघर्ष जो आहे तो केलेला आपल्याला बघायला मिळतो. या संघर्षातून अ, मिळालेलं जे काही स्वातंत्र्य आहे, हे किती अमूल्य आहे, हे आपल्याला या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंदर्भात विशेष कथानकांमधून आपल्याला कळतं. सध्या आकाशवाणीवर बातम्यांमध्ये सुद्धा काही कथानकं जी आहे ती आपल्याला ऐकवली जातात. ऐतिहासिक विशेषतः स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भातील. मग समजा उदाहरणार्थ पुणे जिल्ह्याचा इतिहास असेल, नाशिक जिल्ह्याचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राचा असेल किंवा ऑल ओव्हर इंडियाचा इतिहास असेल. आपल्याला इतिहास फक्त जाणून घ्यायचा नाही. त्यातली सामाजिक तत्कालीन परिस्थिती कशा प्रकारची आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे किंवा कायदे कशा प्रकारचे आहे किंवा इथल्या लोकांची संस्कृती कशी आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तर विविध प्रकारच्या कथानकातून आपल्याला कळतं. आणि म्हणून या कथानकांमधून क्वालिटेटिव्ह माहिती जी आहे ती उजेडात आलेली आपल्याला बघायला मिळते. कथा बऱ्याचदा या दंतकथा असतील किंवा काही खऱ्या-खुऱ्या माहितीवर आधारित असणाऱ्या कथा असतात. त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण त्या ठिकाणी करत असतो. विशेषतः आपल्याला माहिती असेल की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भारताचे शेजारील देशाबरोबर अनेक प्रकारचे संघर्ष झाले, अनेक युद्ध झाली. त्या युद्धांचे काही प्रसंग जे आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. उदाहरणार्थ 65ला 1965ला चीनबरोबर भारताचं युद्ध झालं. 1972ला अ, पाकिस्तानबरोबर युद्ध झालं. 1999 पुन्हा पाकिस्तानबरोबर किंवा कारगिलमध्ये युद्ध झालं. 2019चं सर्जिकल युद्ध आहे. ही फक्त आता इथं कथानकं कशा प्रकारची येऊ शकतात, सैनिकांचे कथानकं ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याचं विश्लेषण आपण त्या ठिकाणी बघणार. 1972 मध्ये पाकिस्तानबरोबर भारताचं युद्ध झालं. ते युद्ध भारताने जवळ जिंकलं. परंतु या युद्धामध्ये जे सहभागी होते, त्यापैकी एक उदाहरण आपण घेणार आहोत अण्णा हजारेंचं. अण्णा हजारे नावाच्या समाजसुधारकांचं नाव तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
72च्या युद्धामध्ये अण्णा हजारेंबरोबर त्यांचे अनेक सैनिक मित्र त्या अ, युद्धामध्ये शहीद झाले किंवा जो काही टँक होता त्या टँकवर बॉम्बगोळा पडला आणि त्यामुळे ते शहीद झाले आणि त्यातून अण्णा हजारे वाचले. मुद्दा असा आहे की या युद्धामध्ये आलेले चांगले वाईट अनुभव, त्या कालखंडामध्ये असणारी सैनिकांची मनोभूमिका, त्यानंतर त्या युद्धामध्ये मित्रांबरोबर झालेली घटना, या संदर्भाचं कथन जे असेल, ते कथन सध्या हयात असणाऱ्या व्यक्तीकडून ते जर आपण ऐकलं, तर त्यातून आपल्याला विशेष प्रकारचे पैलू जे आहे ते लक्षात येतात. तसंच कारगिल युद्धामध्ये समजा उदाहरणार्थ एक जो आपला सैनिक पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेला, तो सापडला आणि जिवंत पुरावा पाकिस्तानला मिळाला. या युद्धामध्ये त्याचे जे काही अनुभव आहे किंवा 2019च्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी झालेले सैनिक असतील, या सैनिकांचे अनुभव त्यांच्या कथनामधून बाहेर येतात. मला एवढं सांगायचं आहे की त्यांची कौटुंबिक परिस्थिती, त्या ठिकाणची युद्धभूमीवरची परिस्थिती, त्यांचं मनोधैर्य, शत्रू सैन्याबरोबरच्या झालेल्या झटापटी आणि ही जी कथनं आहे, सत्य घटनांवर आधारित असतात. त्यातूनही काही माहिती जी आहे ती संशोधनासंदर्भात उपयुक्त पडू शकते. तसं सोशिओलॉजीसारख्या विषयामध्ये सध्या सर्वत्र आंदोलनं चालू आहेत. या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे अनुभव असतील किंवा ज्यांना या आंदोलनांमुळे जेलमध्ये जावं लागलं, अशा प्रकारच्या सहभागी व्यक्तींचं आपण समजा मुलाखती घेतल्या, अनुसूची भरून घेतल्या किंवा त्यांच्या संदर्भात कथानकं जी आहे ती आपण घेतली, तर त्यातून आपल्याला अनेक पैलू जे आहे ते उलगडतात. उदाहरणार्थ शेतकरी आंदोलन असेल, या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेले व्यक्ती असतील. आत्तापर्यंत असंख्य शेतकरी आंदोलनं झाली. शरद जोशींच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी असतील. त्या कालखंडामध्ये शासनाने किंवा तत्कालीन असणाऱ्या सरकारने कशाप्रकारे या आंदोलनाला मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, या संदर्भात शेतकऱ्याची कथनं असतील. या कथनामधून सुद्धा अनेक पैलू उलगडले जातात. उदाहरणार्थ समजा कांदा आंदोलन, ऊस आंदोलन किंवा दूध आंदोलन. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी समजा दूध आंदोलन, या आंदोलनामध्ये धुळ्याला जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये अक्षरशः जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा गेला, त्या मोर्चाला पोलिसांनी इतका लाठीचार्ज केला, की असंख्य सैनिक आणि जी गुरं होती त्यांच्यावर मोठा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये असंख्य शेतकरी जे आहेत ते जखमी झाले आणि आंदोलन मोडीत निघालं. तर असं आहे, की त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ज्या काही शेतकऱ्याचं आत्मकथन असेल किंवा कथन असेल, त्या कथनामधून अ, आंदोलनाची दिशा, आंदोलनाला लागलेलं वळण, दिशात्मक वळण, त्यातून झालेला वेगळा भाग जो आहे तो आपल्याला त्यातून उजेडात येऊ शकतो. तसंच आदिवासींचं आंदोलन समजा गोवारी आदिवासींचं आंदोलन नागपूरला जेव्हा अधिवेशन भरलं 1995ला, त्यावेळेस आदिवासींच्या समस्या घेऊन गोवारी आदिवासी समुदाय जेव्हा मंत्रालयावर गेला, त्या मंत्रालयावर गेल्यानंतर त्या ठिकाणी काही आंदोलक जे आहे ते विधान भवनामध्ये जाण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली. त्यावेळेस पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार झाला. त्यात असंख्य आंदोलक जे आहे ते मारले गेले. आता जी हिंसात्मक आंदोलनं आहे, ती आंदोलनं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेल्या व्यक्तींच्या आणि अनुभवलेल्या अ, आंदोलन अनुभवलेल्या व्यक्तींच्या संदर्भातील कथन असेल, त्या कथनाचं विश्लेषण तत्कालीन आर्थिक परिस्थिती कशी असेल, सामाजिक कशी असेल, राजकीय परिस्थिती कशी असेल, ह्या सगळ्या बाजूचे पैलू जे आहेत ते उलगडता येतात. गुणात्मक संशोधनाचं हे एक वैशिष्ट्य आहे. बऱ्याचदा असंख्य पैलू आपल्याला त्या कथांमधून कळतात. आता तुम्हाला मी सांगितलं, की राजकीय परिस्थिती, तत्कालीन सरकार कोणाचं होतं? कुठल्या पक्षाचं होतं? कोण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतं? या सगळ्या गोष्टीचा त्या समस्येकडे किंवा त्या समस्येवर प्रभाव टाकताना आपल्याला बघायला मिळतं. बऱ्याचदा सरकारचा किंवा शासनाचा विरोध असेल, तरी या गोष्टी अशा प्रकारच्या निर्माण होतात. प्रकल्पग्रस्त असतील, मग प्रकल्पग्रस्तांचं कथन असेल, उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण एक धरण बांधण्यासाठी जेव्हा जमीन ॲक्वायर केली जाते, या जमीन ॲक्वायर केलेल्या
शेतकऱ्याचं कथन असेल, तर या कथनामधून आपल्याला कुठल्या गोष्टी उजेडात आणता येतात, त्या आपण कथनामधून आपल्याला कळतात किंवा जो काही उत्तरदाता आहे किंवा माहिती देणारा किंवा कथन करणारा जो आहे, त्या कथन करणाऱ्या व्यक्तीकडून जो काही डाटा आहे, तो माहिती करून घेतला जातो. उदाहरणार्थ, धरणग्रस्ताची जे काही कथन आहे, त्या कथनामध्ये तो सांगतो की 1970चं दशक असेल. आमच्या गावाला सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांना नोटिसा आल्या सरकारच्या. या नोटिसांमध्ये सगळी जमीन पुढील 1 वर्षामध्ये सरकार ताब्यात घेणार आहे, वितरण होणार आहे. या संदर्भाची आमची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. हळू संपूर्ण गावामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आता आपण हे गाव सोडून कुठं जायचं? जगायचं कसं? जर उपजीविकेवर प्रश्न असेल, जमिनीवर उपजीविका भागणार असेल, नवीन ठिकाणी परत पाण्याची सुविधा, शेती करण्यासाठी लागणारी संसाधनं आणि त्याचबरोबर त्या समूहामध्ये आम्ही जे वावरतोय, राहतोय, त्या राहण्यामध्ये, वावरण्यामध्ये जो आमचा आनंद आहे, तो त्या ठिकाणी असेल का? असे असंख्य प्रश्न जे आहे, त्यातून त्या कथनातून बाहेर येतात. हेच अ, भरपाईचा प्रश्न असेल, सरकारकडून मिळणारं अनुदान असेल किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेतल्या असेल, त्यांची गायी, गुरं किंवा शेतीच्या संदर्भातील प्रश्न किंवा अ, वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे निर्माण झालेले पुनर्वसनाचे प्रश्न जे आहे, ते त्याच्या कथनातून बाहेर येतील. म्हणून प्रकल्पग्रस्तांचं कथन जे आहे, ते सुद्धा गुणात्मक संशोधनामध्ये विशेषतः या नरेटिव्ह पद्धतीद्वारे आपण करू शकतो आणि हे संशोधन जे आहे गुणात्मक पद्धतीमध्ये कसं मोडतं हे आपल्याला त्यातून लक्षात येईल. कथनं वेगवेगळ्या प्रकारची असतील, परंतु या कथनामध्ये कधी मनोरंजन असेल, कधी ती समस्या असेल, कधी भावना असतात किंवा त्या कथनामधून बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे त्याला काय म्हणतो आपण भावना ज्या आहेत त्या भावना प्रकट त्या ठिकाणी होत असतात. कधी-कधी ते कथन करताना, कथन करणारा जो आहे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. हे त्याला झालेलं दुःख, त्याला झालेला शोक, त्याला झालेल्या वेदना ज्या आहेत त्या वेदनासुद्धा त्यातून बाहेर पडतात. ह्या संख्यात्मक संशोधनातून तुम्हाला बघायला मिळणार नाही. इथं मात्र कथा विश्लेषणामध्ये प्रकल्पग्रस्त असतील, आदिवासी असतील किंवा आंदोलनामध्ये सहभागी झालेले असतील किंवा सैनिक असतील, यांची कथनं आणि या कथनातून कथन करताना जेव्हा संशोधक ते कथन ऐकतो, त्याचं निरीक्षण करतो, त्याचे भाव टिपतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने गुणात्मक संशोधन पद्धती जी आहे, यशस्वी होते असं आपल्याला म्हणजेच या वेगवेगळ्या पद्धतीद्वारे सुद्धा आपण अ, कथांचं विश्लेषण जे आहे ते करू शकतो. कथा विश्लेषण अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती असेल, की सोशिओलॉजी सारख्या विषयामध्ये, अँथ्रोपॉलॉजी सारख्या विषयामध्ये एक कथन हा एक गूढ शब्द बनलेला आहे किंवा एक कथा विश्लेषण या सहमती जी आहे संपूर्ण जगभर मिळालेली, ही आपल्याला माहिती आहे. कथा ही सामायिक करण्याचा प्रयत्न या पद्धतीतून किंवा नरेटिव्हमधून होतो. या दृष्टिकोनातून आपण वाचतो, ऐकतो, बघतो, निरीक्षण करतो. अनेकदा कथनं जी आहे वेगवेगळ्या संशोधन अहवालांमध्ये, वेगवेगळ्या कादंबऱ्यांमध्ये, वेगवेगळ्या संभाषणांमध्ये, कधी-कधी ही कथनं जी आहेत चित्रपटांमध्ये सुद्धा दाखवली जातात. उदाहरणार्थ 26/11चा जो काही दहशतवादी हल्ला झाला मुंबईत. या हल्ल्यामध्ये प्रत्यक्ष स्वतःचा जीव मुठीत घेऊन जे लोक वाचले, संघर्षातून वाचले, त्यांच्या जेव्हा मुलाखती घेतल्या, त्या मुलाखतीमधून कथनं बाहेर आली. त्या कथनामधून अ, जे काही दहशतवादी त्यांनी लोकांना वेठीस धरले. समोरास त्यांच्या डोळ्यासमोर असंख्य लोकांना कंठस्थान घातलं गेलं किंवा त्यांना मारून टाकण्यात आलं. ह्या जी प्रकारची जी काही कथनं आहेत, जी संभाषणं आहे, तर ह्या संदर्भात काही चित्रपटसुद्धा बघितले असेल 26/11च्या संदर्भात. एक चित्रपट जो आहे तो आला किंवा उरी हल्ला जो आहे, तो उरी या ठिकाणी समजा सैनिक तळावर दहशतवादी हल्ला झाला. त्या संदर्भात चित्रपटसुद्धा आले. काही प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भातील अनेक चित्रपट आले. त्या चित्रपटातून असणारी जी काही कथानकं आहे, त्या कथानकामधून तिथं पैलू जे आहेत, ते विविध पैलू उलगडले जातात
दाखवले जातात. त्यातून अनेक प्रश्न जे आहे ते आपल्याला डोळ्यांना दिसतात. म्हणजे तत्कालीन सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आर्थिक असतील किंवा विविध पैलू जे आहे त्या पैलूंचा उलगडा त्या चित्रपटातून, त्या संभाषणातून किंवा या कथानकांमधून त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. म्हणून काही संशोधनामध्ये कथानक त्याला त्याला जे सामाजिक स्वरूप जे आहे, सामाजिक किंवा एक मानवीकरण किंवा आपण सोशलायझेशन जे आहे, ते त्या प्रकारे होताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणून आपल्याला म्हणता येईल, की अलीकडच्या कालखंडामध्ये या कथा विश्लेषणाला आणि नरेटिव्हला अभ्यासामध्ये, संशोधनामध्ये विशेष महत्त्वाचं स्थान जे आहे, ते प्राप्त झालेलं आपल्याला बघायला. तसं पाहिलं तर ही विश्लेषण जे आहे, ते एक कौटुंबिक थीम पुढे केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे समजा जन्मापासून तर आत्तापर्यंत एका रेषेमध्ये त्या व्यक्तीचा अ, प्रवास जो आहे, जीवन प्रवास कसा पुढे-पुढे गेला. जसं नदी आपल्या उगमापासून वाहत जाते आणि पुढे तिचं रूप वेगळ्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. तसं आपल्याला असं म्हणता येईल, की समजा कथानक जेव्हा सुरू होतं, ते समजा एक चरित्र जसं आपण वाचतो किंवा बघतो, तशा प्रकारे ते पुढे-पुढे कथानकं पुढे जातात. म्हणजे समजा कुटुंबाबद्दल एखादा कथानक आपण ऐकत असू, तर त्यावेळेस तो कथा सांगताना तो काय सांगतो, की आमचं कुटुंब तसं खूप मोठं होतं. आमच्या कुटुंबामध्ये 5 भाऊ, 3 बहिणी असा मोठा परिवार, संयुक्त कुटुंब होतं. या कुटुंबामध्ये आमच्या वडिलांचा मोठा दबदबा होता, आजोबांचा दबदबा होता. आमच्या गावामध्ये आमच्या कुटुंबाला विशेष असं मानाचं स्थान होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या कथानकामधून कौटुंबिक परिस्थिती, गावाची परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, विविध प्रकारचे प्रश्न, त्या कालखंडामध्ये पडलेले दुष्काळ, त्या कालखंडामध्ये असणाऱ्या समस्या, याचं विवेचन जे आहे त्या कथानकांमधून येताना आपल्याला बघायला मिळतं. अभ्यास विषयासंदर्भामध्ये असणारे जे काही प्रश्न असतील, ते प्रश्न विचारून कथानकामध्ये अजून विविध प्रकारचे संशोधनाविषयक जे रंग आहे ते आपल्याला उलगडताना बघायला मिळतात. या संदर्भात काही उदाहरणं जे आहे ते आपण बघितले तर स्ट्रीट आणि हर्सल नावाच्या विचारवंतांनी जे विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण त्या ठिकाणी अभ्यासताना बघायला मिळतात. त्यांनी गुन्हेगारांच्या संदर्भामध्ये काही कथानकं जी आहेत ती प्रकाशित केलेली आपल्याला बघायला मिळतात 1995 मध्ये. तर यासारखे असंख्य प्रश्न जे आहे किंवा नरेटिव्ह जे आहे ते आपल्याला या कथानकांच्या मार्गातून पुढे येताना बघायला मिळतात. विशेषतः मुलाखती घेताना त्या मुलाखतीमध्ये अ, विचारलेले प्रश्न, त्या मुलाखतीमध्ये असणारे ते जे गूढ आहे ते उकलून काढण्यासाठी संशोधक जे आहेत ते वेगवेगळ्या अभ्यास पद्धतींचा वापर करून कथानकं अधिकाधिक सखोल करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतो. अशा प्रकारे आज आपण विविध प्रकारच्या कथानकांचा वापर हा आपल्याला सामाजिक संशोधनामध्ये करून आपल्या अभ्यास विषयासंदर्भात विविध प्रकारचे पैलू उलगडून काढता येतात आणि त्यातून गुणात्मक तथ्य जे आहे ते आपण बाहेर काढू शकतो, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थँक यू.